अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही, पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिकी सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा रुद्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले आणि इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी शुची अर्थात इंद्रायणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा, ज्याला राखी म्हणतात, तो इंद्राच्या हातावर बांधला व राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती आणि त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव जे आहे ते परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असं सांगितलं जातं. त्याचबरोबर दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता आणि त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू हे वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे राहिले. त्यांनी बळीराजाला 3 पावलं जमीन दान करायला सांगितली. बळीराजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर 3 पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. त्यानंतर दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरं पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकललं. बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळी राजासोबत पाताळात राहणं पसंत केलं. देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन हे दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावं याचा उपाय विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानांची मागणी करा असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या आणि बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता आहेत असं देखील विचारलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळीराजाने त्यांना धर्मबहीण म्हणून मान्य केले. त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली आणि त्या दिवसापासून बहीण भावाचं नातं जपणारा असा हा सण म्हणजेच रक्षाबंधन साजरा केला जाऊ लागला. त्याचबरोबर श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची देखील रक्षाबंधनची एक पौराणिक कथा अशी आहे की एकदा भगवान श्रीकृष्णांच्या हाताला दुखापत झाली आणि हातातून रक्त वाहू लागले. द्रौपदीने ते पाहिल्यावर लगेच आपल्या साडीतून कापड फाडून त्यावर पट्टी बांधली. मग श्रीकृष्ण या बंधनाचे ऋणी झाले आणि दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले आणि तिची लाज वाचवली. असं म्हणतात की ज्या दिवशी द्रौपदीने आपल्या पल्लूने भगवान श्रीकृष्णांच्या मनगटाभोवती कापड बांधले तो दिवस हा श्रावण पौर्णिमा होता आणि तेव्हापासून या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाऊ लागला. श्री स्वामी समर्थ.